नमस्कार, मी प्रियांका पाटील आपणा सर्वांचं चुलीवरच्या रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत करते. तर पहा, पिढी बदलत जाईल तशा पिढीच्या डिमांड बदलत आहे, त्यांच्या मागण्या बदलत आहेत. जसं की आपण बाहेर गेलो की आपल्याला वडापाव, भजी, समोसा, कचोरी असलं खायचं नाद होता. परंतु आजची मुलं बाहेर गेले की पिझ्झा, बर्गर, सँडविच याची डिमांड करतात आणि ते त्यांच्या आरोग्यासाठी तितकंसं हेल्दी नसतं, पण त्यांना ते हवं असतं. तर आज आपण पिझ्झा घरच्या घरी कसा बनवता येईल हे पाहणार आहोत. तर आज आपण पाहणार आहोत व्हेजिटेबल मोझरेला चीज पिझ्झा. पिझ्झा बनवण्यासाठी काय साहित्य लागतं हे मी प्रथम तुम्हाला सांगते. या ठिकाणी घेतलेले आहेत पिझ्झा बेस, तर हे आपल्याला बेकरीत सहज मिळून जातात. त्यानंतर स्वीट कॉर्न, मोझरेला चीज, सॉस, हा टोमॅटो सॉस आहे. या ठिकाणी पिझ्झा सॉस, मेयोनीज चटणी, ऑर्गॅनो, चिली फ्लेक्स, ओलिओस, कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची. तर प्रथम मी पिझ्झासाठी लागणाऱ्या भाज्या कट करून घेणार आहे. तर पहा, कांदा असा चौकोनी चिरून याची आपल्याला प्रत्येक पाकळी वेगळी वेगळी करून घ्यायची आहे. तर पहा, भाज्या माझ्या कट करून झालेल्या आहेत. तर प्रथम मी या बेसला लावून घेणार आहे पिझ्झा सॉस. तर पूर्णपणे खालून असा बेस कव्हर करायचा आहे चटणीने, पिझ्झा सॉसने. यानंतर याच्यावर लावणार आहे थोडासा टोमॅटो सॉस. तर आता मी यावर टाकणार आहे मोझरेला चीज. तर पहा, याच्यावर चीज टाकून झालेला आहे. आता मी याच्यावर कांदा ठेवून घेणार आहे. छान अशा कांद्याच्या पाकळ्या याच्यावर पसरवून घ्यायच्या. यानंतर घालणार आहे टोमॅटो, त्यानंतर शिमला मिरची, आता यावर टाकणार आहे स्वीट कॉर्न. यानंतर यावर घालणार आहे ऑलिव्ह. आता भाज्या पसरून झालेल्या आहेत. आता याच्यावर पुन्हा टाकणार आहे मी चीज. थोडंसं चिली फ्लेक्स. यानंतर यावर घालणार आहे ऑर्गॅनो. आता वरून टाकणार आहे टोमॅटो सॉस. घालणार आहे ही मेयोनीजची थोडीशी चटणी.
तर या ठिकाणी मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. आता मी हा पिझ्झा या पॅन मध्ये ठेवून घेणार आहे. अगदी मंद आचेवर आता 10 मिनिटं आपल्याला पिझ्झा छान असा शिजवून घ्यायचा आहे. तर पहा 10 मिनिटं झालेली आहेत. आपण पाहूया आपला पिझ्झा तयार झालाय का ते. पहा छान प्रकारे चीज वितळलेला आहे आणि भाज्याही आपल्या छान प्रकारे भाजले गेलेले आहेत. आता गरम गरम आहे तोपर्यंतच पिझ्झा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता मी याच्यावर खिसून चीज घालणार आहे. तर पहा अगदी कमी वेळात छान असा चुलीवरचा पिझ्झा तयार झालेला आहे. तुम्ही करून पहा, खाऊन पहा आणि कसा होतो हे मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.